नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. घेऊया आढावा महाराष्ट्रातल्या आठवडाभरातल्या ठळक घडामोडींचा. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनानं कर्जमुक्ती योजनेतली 50,000 रुपयांची अट रद्द केली आहे. आता पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पाहूया याविषयीचा खास वृत्तांत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री होते. ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50,000 रुपयांचा लाभ मिळालेल्या 13 लाख शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेमध्ये 50,000 रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली असून आता 2 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाही 2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसंच नियमित परतफेड करणाऱ्या 23 लाख शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. कर्जमाफीतील या सुधारणांबाबत मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनात घोषणा केली होती. त्या अनुषंगानं मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांचा लाभ देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऐतिहासिक कर्जमुक्ती योजना आहे. मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक आराखडा राज्य सरकारनं केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. पाहूया याचा वृत्तांत. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनानं सर्वसमावेशक नियोजन हाती घेतलं आहे. या माध्यमातून मुंबई हे भविष्यातलं जागतिक दर्जाचं सुरक्षित आणि सक्षम महानगर म्हणून विकसित करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. ते सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावाच्या चर्चेच्या उत्तरादाखल बोलत होते. मुंबईतल्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबईतल्या 370 पूरप्रवण ठिकाणी पावसाचं पाणी अवघ्या 30 मिनिटात बाहेर काढण्याची व्यवस्था उभारली जाणार आहे. नाले सफाईतले गैरव्यवहार रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फसवणूक शोध प्रणाली लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शहरातल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महत्वाचे डिसॅलिनेशन प्रकल्प उभारले जात आहेत. तसंच वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी मुंबईतल्या 95% रस्त्यांचं जलद काँक्रिटीकरण करण्याचं मोठं उद्दिष्ट शासनानं ठेवलं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सर्वाधिक पायाभूत सुविधा आणि थेट परकीय गुंतवणूक येत असल्यामुळे मुंबई हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं प्रमुख ग्रोथ इंजिन ठरत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. आता घेऊया झटपट आढावा या आठवड्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा. येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलांच्या बांधकामांना प्राधान्य दिलं जाणार असून महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. नागपूर येथे राज्यातल्या 484 कोटी रुपयांच्या 9 महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येणाऱ्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला संबंधित यंत्रणांनी गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ते यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी वाहिनी निर्मित पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या माहितीपटाचं प्रदर्शन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या माहितीपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचं डिजिटल युगात दस्तऐवजीकरण करण्यात आलं आहे. सासवड जेजुरी मार्गावर झालेला अपघात अत्यंत वेदनादायी असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्त वारकऱ्यांची जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. यावेळी त्यांनी जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या.
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून नागरिकाभिमुख विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. ते विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना बोलत होते. या होत्या राज्यातल्या गेल्या आठवडाभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.